हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता राणी जी आहे ती आता बुवांपर्यंत पोहोचलेली आहे आणि राणीने त्या गुंडाला तर मारलेलंच आहे आणि त्या गुंडाचा फोनही तिच्याकडेच असतो. त्यानंतर आता राणी बुवांजवळ येते आणि बसते. बुवांशी आता ती गप्पा मारू लागते. बुवांना बोलते की बुवा, आता किती दिवस तुम्ही इथे पडून राहणार? बुवा, मला तुमची गरज आहे. बुवा, आता सध्या तुम्ही उठा आणि तुमच्या राणीशी बोला बुवा. मला खूप तुमची आठवण येते. तर त्यावेळी आता राणी इमोशनल होते आणि ती बुवांना विचारू लागते की का तुम्ही असं वागतायत? किती दिवस असे पडून राहाल? मला तुमची गरज आहे. तुमच्या असण्याची गरज आहे बुवा. तर त्यावेळी आता खूप राणी बुवांना खूप काही बोलते आणि त्यावेळी आता बुवांपर्यंत राणीचे एक शब्द ना शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. राणीच्या शब्दांमुळे आता बुवा देखील आता उठायला भाग पडलेले आहेत. त्यांनी हालचाल करायला देखील सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर आता राणी बुवांना म्हणते की बुवा उठा. राणी एवढ्या जोरात ओरडते की बुवांच्या कानांपर्यंत तिची हाक जाते आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर बुवा अचानक डोळे उघडतात. त्यावेळी आता बुवांनी डोळे उघडलेत हे पाहून राणीला खूप मोठा धक्का बसला, खरं तर आश्चर्याचा. तिला वाटलं नव्हतं की बुवा खरंच डोळे उघडतील, पण आता ते जे काही आहे ते मिरॅकल इथे झालेलं आहे आणि राणीच्या मनासारखं झालेलं आहे. कारण राणी किती दिवस अशी वाट बघणार होती, कारण आता तिच्याकडे तिला सिद्ध करण्यासाठी पुरावा देखील नव्हता. कारण विक्रांतने सगळे पुरावे खोटे ठरवले होते आणि बुवाच एक पर्याय होते जे ते उठल्यानंतर सगळं काही सांगतील. आता तिची आशा जी आहे ते आता निर्माण झालेली आहे. बुवा आता शुद्धीवर आलेत. ते पाहून आता राणी जी आहे ती डॉक्टरांना बोलवते, डॉक्टरांना आवाज देते. राणी जी आहे ती आता डॉक्टरांना आवाज देऊन झाल्यानंतर एका साईडला जाऊन थांबते आणि डॉक्टर चेकअप करू लागतात. त्यावेळी आता राणी ही प्रचंड आनंदित झालेली असते की बरं झालं, माझे बुवा आता शुद्धीवर आलेत. आणि त्यानंतर आता इकडे डॉक्टर त्यांचं चेकअप करत असतानाच ते एकदम व्यवस्थित त्यांचं चेकअप चालू असतं. त्यावेळी राणी डॉक्टरांना बोलते की डॉक्टर, सगळं काही व्यवस्थित आहे ना? त्यावेळी डॉक्टर जे आहे ते बोलतात की हो, सगळं काही स्टेबल आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. तर डॉक्टरांचा जो काही उपचार आहे तो सुरू असताना डॉक्टर जे आहेत ते खुश झालेले आहेत, कारण त्यांनाही आनंद असतो आपला पेशंट रिकवर होत आहे याचा. त्यानंतर आता त्यांनी इंजेक्शन वगैरे सगळं काही दिलं आणि त्यानंतर बुवांना सांगितलं की काळजी घ्या आणि आराम करा. तर आता तेवढ्यातच बुवांना पुन्हा झोप लागते आणि त्यानंतर राणी जी आहे ती तिथेच उभी राहून रडत असते. खरं तर तिला आनंदही झालेला असतो, पण तो कसा व्यक्त करावं हे तिला समजत नाही. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू देखील येत असतात आणि त्यानंतर आता डॉक्टर पुन्हा येतात आणि आल्यानंतर डॉक्टर सांगू लागतात की हे पहा बुवा, तुम्हाला बरं जरी वाटलं ना तरीही इथून हलायचं नाही हां, तुम्हाला एकदम बेड रेस्ट आहे, त्यामुळे काळजी घ्यायची स्वतःची. तर आता इथे बुवा जे आहे ते फक्त मान हलवतात आणि त्यानंतर आता इकडे विक्रांत जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो, आपला तो माणूस गेला आहे ना त्या बुवांना शोधण्यासाठी, त्याचाही काही फोन नाही, काहीच नाही. एकदा फोन लागला तोही डिस्कनेक्ट झाला. तर आता उर्मिला म्हणत असते की विक्रांत, मला कळत नाही हे सगळं काय चाललंय. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की कदाचित तो माणूस इंद्राच्या हाती तर लागला नसेल ना. तर आता विक्रांत जो आहे तो इथे घाबरलेला आहे आणि उर्मिलालाही आता टेन्शन येतं. तिलाही कळत नसतं की आता काय करावं. जर खरंच असं असेल तर आता दोघेही जाम घाबरले आहेत. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो बोलतो की नाही नाही, असं नाही होऊ शकत, तो नसेल सापडला. तर त्यानंतर आता तो स्वतःच्या मनालाच पटवून देतो की नाही, असं नसेल झालं. कदाचित तो माणूस आणखीनही राणीचा पाठलागच करत असेल, असंच झालं असावं. तर आता इथे विक्रांतला जाम इंडिकेटर लागलेले असतात. त्याला भीतीही वाटत असते, पण तो स्वतःला सावरत असतो. इकडे राणी जी आहे ती बुवांशी बोलण्यासाठी वाट पाहत बसलेली असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी बुवांशी बोलते आणि कधी नाही. त्यानंतर थोड्याच वेळात बुवा जे आहे ते उठून बसण्याचा प्रयत्न करतात आणि बुवांना राणी इथे उठून बसवते. त्यावेळी राणीला बुवा म्हणतात की राणी, मी इथे कसं काय आणि इथे कुठे आहोत आपण? त्यावेळी राणी म्हणते की बुवा, तुमचा इथेच उपचार सुरू आहे. त्यावेळी बुवा बोलतात की राणी, पण मला कळत नाही आहे की मी इथे आलो कसा? त्यावेळी आता राणी जी आहे ती बुवांना सांगू लागते, बुवा, काही दिवसांपासून तुम्ही बेशुद्धच होतात. त्यावेळी बुवा बोलतात की काय, मी एवढे दिवस बेशुद्ध होतो?
तर आता राणी बोलते की हो बुवा, आणि त्या दिवसात खूप काही घडून गेलं. तर आता बुवा म्हणतात की राणी, मला हे जाणून घ्यायचं आहे की काय झालं नक्की. त्यावेळी राणी जी आहे ती सांगू लागते, एके दिवशी अचानक तुम्ही गायब झालात आणि त्यावेळी आई माझ्याकडे आली आणि सांगू लागली की बुवा गायब झालेत. त्यानंतर काही दिवसानंतरच आम्हाला तुमचा पत्ता लागला. तुम्हाला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं होतं आणि मी आणि इंद्रजित सरांनी तिथे येऊन तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर आता तिथे काही गुंडांना मारल्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊन हॉस्पिटलला पोहोचलो. तिथे जाण्याआधी तुम्हाला एका व्यक्तीने तिथे एक इंजेक्शन दिलं होतं. त्या इंजेक्शनमध्ये पॉयझन होतं आणि त्यामुळे तुम्ही कोमात गेले होते. इंद्रजित सरांनी कसंबसं तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत नेलं. डॉक्टरांनी तिथे चेक केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या शरीरात पूर्णपणे विष पसरलेलं आहे. तर त्यानंतर डॉक्टर सांगतात की आता लवकरात लवकर यांचा इलाज केला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलंय विष तर निघालं आहे, पण तुम्ही कोमात गेला आहात. त्यानंतर इतके दिवस तुम्ही कोमामध्ये होतात आणि आज अचानक तुम्हाला शुद्ध आली. त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती एवढं सगळं सांगितल्यानंतर बुवा म्हणतात की बापरे पोरी, तुला माझ्यामुळे खूप सोसावं लागलं, मला माफ कर, माझ्याकडून हे सगळं चुकून झालं. तर आता राणी म्हणते की हे पहा बुवा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि याचा विचारही करू नका. तेवढे डॉक्टर येतात आणि बोलतात की बुवा, मग आता कसं वाटतंय? हे पहा, आता बरं जरी वाटत असेल ना तर लगेच बाहेर पळायचं नाही बरं का, कारण तुम्हाला बेड रेस्ट आहे आणि तुम्हाला आराम हा करावाच लागेल. तर आता बुवा बोलतात की मला माझ्या भरल्या डोळ्यांनी माझा संसार पुन्हा पाहायचा आहे डॉक्टर, मला जाऊ द्या तिथनं. तर डॉक्टर बोलतात की नाही, घरी जरी गेलात ना तरीही तुम्हाला झोपून राहावं लागेल, आराम करावाच लागेल. एवढं बोलून आता डॉक्टर तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता इकडे राणी आणि बुवा पुन्हा बोलू लागतात. तर आता राणी म्हणते की बुवा, एवढं सगळं झालंय आणि मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की बुवा, तुम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यावेळी तुम्हाला तिथून गायब केलं गेलं आणि ते विक्रांत सरांनी केलं. विक्रांत सरांनी तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये नेलं. तिथून गायब करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि त्यावेळी त्यांना वाटलं आम्ही त्यांना पकडू, तर त्यावेळी त्यांनी स्ट्रेचरसकट तुम्हाला बाहेर ढकललं आणि त्याचवेळी ढकलताना मी विक्रांत सरांचा चेहरा पाहिला आहे. बुवा, मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की हे सगळं करण्यामागे खरंच कोणाचा हात आहे. तर त्यावेळी आता बुवा बोलतात की राणी, हे सगळं त्यांनीच केले. त्यानंतर आता बुवा सांगू लागतात, जेव्हा मी गायब व्हायच्या आधी मला विक्रांत सरांनीच फोन करून बोलावलं होतं फॅक्टरीमध्ये आणि त्यांनीच मला ती गाडी दाखवली होती, जी गाडी इंद्रजित सर लग्नाच्या वेळी त्या गाडीमध्ये होते आणि त्या गाडीलाच त्यांनी मला उडवायला सांगितलं होतं आणि त्या गाडीला पाहिल्यानंतरच हे सगळं सुरू झालं आणि तिथे मला विक्रांत सरांनीच बोलावून घेतलं होतं. तर तेवढ्यातच इंद्रजित सरांचा राणीला फोन आला आणि त्यावेळी राणीने फोन घेतला. तर आता राणी जी आहे ती इंद्राला म्हणते की सर, माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. राणी खुश असते कारण तिचे बुवा जे आहेत ते आता व्यवस्थित असतात आणि शुद्धीवर असतात. त्यावेळी ती सांगू लागते की सर, बुवा शुद्धीवर आलेत. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की काय, खरंच? तर त्यावेळी आता इंद्राला देखील आनंद झालेला असतो, कारण आता जे काही घडत होतं त्या सगळ्यामागे नक्की कोणाचा हात आहे हे त्यांना कळणार होतं. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की मग राणी, आता पुढे काय करायचं? तर आता राणी म्हणते की सर, आता मला बुवांशी बोलून सगळं काही क्लिअर करायचं आहे की नक्की हे कोणी केलंय. आणि सर, माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. आज एका व्यक्तीने माझा पाठलाग केला आणि त्या व्यक्तीला मी मारलं आणि त्याचा फोन माझ्या ताब्यात आहे आणि त्या फोनमध्ये सुद्धा पुरावा आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर आता राणी सांगते की सर, मी आता बुवांना घेऊन घरी पोहोचत आहे आणि तुम्हीही आता वस्तीमध्येच या. तर आता एवढं बोलून राणी फोन ठेवते आणि त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती थोड्याच वेळाने बुवांना ॲम्ब्युलन्समध्ये वस्तीमध्ये घेऊन आलेली आहे. आता जेव्हा ॲम्ब्युलन्स वस्तीमध्ये येते त्यावेळी राणीची आई बाहेर येते आणि राणीच्या आईला दिसते की बुवा घरी आलेले आहेत. तर आता राणीची आई खूप खुश असते, कारण खूप दिवसानंतर ती तिच्या नवऱ्याला, ती तिच्या बुवांना पाहत असते. तर आता ती आल्यालाच त्यांना प्रश्नांचा भडीमार करते की कुठे गेला होता तुम्ही मला सोडून? माझा तुम्हाला एवढा त्रास होता का की तुम्ही मला सोडूनच गेलात? मला तुमच्याशिवाय घरात राहावत नव्हतं, घर खायला उठायचं. एवढ्या दिवस कुणी असं गायब होतं का? तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की आई, अगं त्यांना आत तरी येऊ देत, त्यांना इथेच प्रश्नांचा भडीमार करशील का? तर त्यावेळी आई बोलते की बोलू देत राणी मला, किती दिवसातून बुवांना पाहते मी, चला आपण आज जाऊन बोलूयात.
असं आई बुवांना म्हणते. आणि त्यानंतर आता ती आज जाणारच. तेवढ्यातच आता इथे वस्तीमध्ये एक गाडी येते आणि ती गाडी असते इंद्राची. आणि त्यामध्ये आबासाहेब, मालती, रत्नाई आणि अजित हे सगळेजण आलेले असतात बुवांना भेटण्यासाठी. खरं तर इथे इंद्राने त्या सगळ्यांना आणलेलं असतं. त्यानंतर आता बुवांना असं ठीक पाहून आबांना खूप छान वाटतं. तर त्यावेळी आबा बुवांची चौकशी करतात आणि बुवा बोलतात की हो, आता मी ठीक आहे. आबा सांगतात की आता इथून पुढे काळजी घ्यायची. तर त्यावेळी बुवा बोलतात की हो, इथून पुढे मी नक्की काळजी घेईल. तर त्यावेळी बुवा बोलतात की मला ना हे सगळं झालं आणि कसं झालं हेच माहीत नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की बुवा, या सगळ्याचा विचार आता तुम्ही करू नका. तुम्ही आता फक्त आराम करायचा. त्यानंतर आता मालती म्हणत असते की इंद्रा, अरे तू आम्हा सगळ्यांनाच इथे का घेऊन आलाय? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की काय आहे ना आई, जे काही आपल्या घरात घडत होतं ना, त्याचा सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. तर त्यावेळी मालती बोलते की म्हणजे आपल्या घरात जेवढा तमाशा झालाय तो आता वस्तीसमोर करायचा आहे, असं तुला वाटतंय का? आणि हे सगळं फक्त या राणीच्या म्हणण्यानुसार? अरे हिच्यामुळेच काय काय होतंय हे तुला कळत नाहीये का? आणि आता तुला इथे सगळ्यांसमोर तमाशा करायचा आहे? खरंच इंद्रा? तर त्यावेळी इंद्रा आईला काहीच बोलत नाही. तर त्यानंतर आबा देखील म्हणतात की अरे इंद्रा काय आहे? अरे काही वेळ बीळ पाहायची असते. तेवढ्यातच अजित म्हणतो की आता माझा या राणी वहिनीवरती विश्वास नाहीये. जसं मालती वहिनी म्हणतात की ही जी काही करते ते फक्त घर तोडण्यासाठी करते. त्यावेळी इंद्रा जो आहे तो अजितला शांत करतो आणि बोलतो की हे पहा, आता जे काही सत्य आहे ते बुवाच सांगतील. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो बुवांच्या जवळ येतो आणि बोलतो की बुवा, तुम्ही जेव्हा गायब होणार होतात त्या आदल्या दिवशी नक्की काय घडलं होतं? तर त्यावेळी आता बुवा जे आहे ते सगळ्यांसमोर सांगू लागतात. त्या आदल्या दिवशी मला विक्रांत सराने फॅक्टरीमध्ये बोलावलं होतं आणि मला ती गाडी दाखवली जी इंद्रजित सर लग्नाच्या दिवशी चालवत होते. आणि ती गाडी मला स्वतः उडवायला सांगितली होती. आणि जेव्हा मला कळलं की ही इंद्रजित सरांची गाडी आहे आणि मी ती उडवायला निघालो होतो, तर त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. आणि हे सगळं फक्त मला विक्रांत सरांनी सांगितलं होतं. तर त्यानंतर आता हे ऐकून आबा आणि बाकी सगळे चकित झालेले असतात. आणि थोड्याच वेळाने राणी जी आहे ती आबांना म्हणते की आबा, फक्त एवढाच पुरावा नाहीये, तर माझ्याकडे आणखीन एक खूप मोठा पुरावा आहे. जेव्हा मी बुवांकडे चालली होती त्यावेळी कुणीतरी एका व्यक्तीने माझा पाठलाग केला आणि मला कळलं की हा माणूस माझा पाठलाग करतोय. त्यानंतर मी लपून बसले आणि थोड्याच वेळाने त्याच्या डोक्यावर वार केला. आणि डोक्यावर वार केल्यानंतर तो खाली पडला आणि तो एका व्यक्तीशी बोलत होता. त्याच वेळी मी त्याचा फोन माझ्याकडे घेतला आणि तिथून मी बुवांकडे गेली. त्यानंतर आता इथे राणी जी आहे तो फोन सगळ्यांना दाखवते आणि त्या फोनवर आता इथे विक्रांत जे काही बोलाय ते सगळे काही रेकॉर्डिंग असते. आणि आता ती रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर रत्नाईला धक्काच बसतो. खरं तर त्या रेकॉर्डिंगमध्ये विक्रांत म्हणत असतो की हे बघ, लवकरात लवकर त्या बुवांना शोध आणि त्या बुवांचा विषय संपवून टाक, म्हणजे हा मॅटर इथेच क्लोज होईल. तर आता विक्रांतचा आवाज ऐकून अजित, रत्नाई, आबा आणि मालती सगळेजण थक्क झालेले आहेत. आणि अशाच प्रकारे इंद्रा राणीने त्या विक्रांतचा खरा चेहरा आबांसमोर, मालतीसमोर, रत्नाईसमोर आणि अजित समोर आणलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.